भारताची लांब पल्ल्याची धावपटू वर्षा टेकामला ॲथलेटिक्स इंटिग्रिटी युनिटनं डोपिंग चाचणी टाळल्याबद्दल 3 वर्षांची बंदी घातली। वर्षानं अँटी डोपिंग नियमांचं उल्लंघन मान्य केलं असून निलंबनाच्या कालावधीला तिनं मान्यता दिली। भारतीय ॲथलेटिक्ससाठी हा एक मोठा धक्का मानला जातोय। इंग्लंडच्या दौऱ्यावर बुमराह किती सामने खेळणार आहे यावर गौतम गंभीर यानं वक्तव्य केलंय। बुमराह कोणते 3 कसोटी सामने खेळणार हे आम्ही अजूनपर्यंत ठरवलेलं नाही। मालिकेची स्थिती पाहून याबाबतचा निर्णय घेण्यात येईल असं गंभीर यानं म्हटलं। त्यामुळे बुमराह 3 सामने खेळेल हे स्पष्ट झालंय। इंग्लंड दौऱ्यापूर्वी विराट कोहली रोहितबद्दल शुभमन गिलनं प्रतिक्रिया दिलेली आहे। दोघेही अनुभवी खेळाडू आहेत। दोघांनी बऱ्याच वर्षांपासून भारतीय संघाला अनेक सामन्यांमध्ये विजय मिळवून दिलेला आहे। त्याची जागा भरून काढणं कठीण आहे असं गिल यानं म्हटलं। भारत आणि इंग्लंड सामन्याच्या क्रिकेट संघादरम्यान 2 अनधिकृत कसोटी मालिकेतील दुसरा सामना आजपासून सुरू होईल। भारताकडून या सामन्यात स्टार फलंदाज के.एल. राहुल उतरू शकतो। हा 4 दिवसीय सामना भारतीय वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता खेळवला जाईल। श्रीलंकेचा माजी क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेला मॅच फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून दोषी ठरवण्यात आलाय। लंका प्रीमियर लीग स्पर्धेतील 2020 मध्ये झालेल्या हंगामात त्यानं आपल्या सहकारी खेळाडूला आमिष दाखवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल आरोपपत्र दाखल झालंय। भारताचा स्टार लेग स्पिनर पीयूष चावला यानं सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेली आहे। त्याने इंस्टाग्राम पोस्ट केली आणि याबाबतची घोषणा केली। पीयूष 2007चा T20 विश्वचषक आणि 2011चा एकदिवसीय विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा भाग होता। त्यानं भारतासाठी शेवटचा सामना 2012 मध्ये खेळलेला होता। भारतीय संघातील खेळाडू 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेतील इंग्लंडला रवाना झालेले आहे। दरम्यान रिषभ पंतसह भारतीय खेळाडू विमानतळावर आत जाण्यासाठी उभे होते। दरम्यान एका चाहत्यानं रोहित शर्मा कुठे आहे असा प्रश्न रिषभ पंत याला विचारला। त्यावर तो गार्डन में घूम रहे असा रिप्लाय पंत यानं दिला। सोशल मीडियावर पंतचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय। भारत विरुद्ध इंग्लंड हा कसोटी क्रिकेट मालिकेतला इंग्लंड क्रिकेट बोर्डानं एक नवं नाव दिलंय। ही ट्रॉफी यापुढे तेंडुलकर अँडरसन ट्रॉफी म्हणून ओळखली जाणार आहे। या ट्रॉफीचं पूर्वीचं नाव पतौडी ट्रॉफी असं होतं आणि पतौडी ट्रॉफीचं नाव बदलल्यानं सुनील गावस्कर यांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली। विश्वविजेता टी गुकेशनं नॉर्वे बुद्धिबळ स्पर्धा 2025 मध्ये 4था विजय नोंदवलाय। गुरुवारी खेळल्या गेलेल्या 9व्या फेरीमध्ये त्यानं चीनच्या वेई हीचा पराभव केला। स्पर्धेच्या 10व्या आणि शेवटच्या फेरीमध्ये गुकेशचा सामना अमेरिकन ग्रँडमास्टर फॅबियानो कारुआनाशी होईल। दरम्यान आणखी एक भारतीय ग्रँडमास्टर अर्जुन एरिगाइसी 11.5 गुणांसह 5व्या स्थानी आहे।